आलो बघा कस्टमरला पिकअप करायला मगरपट्ट्यात मित्रांनो. 6:30 वाजता आपल्याला पिकअप होता. कसा दिसतोय आपला घोडा नक्की कमेंट करून सांगा. जय श्रीराम मित्रांनो, मी समर्थ, तुम्ही बघता एक नवीन अर्निंग ब्लॉग. चला म्हणलं कस्टमरला पिकअप करून आपण निघूया. तर आलो ना सन 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 सकाळचं ट्रॅफिक नाही, लवकर जावं म्हणलं तर घाटात येऊन आपल्या जाममध्ये अडकलोच. 25 मिनिटाचा जाम लागला. खूप कंटाळा आलता. जाता जाता आपले श्याम भाऊ भेटले. एक रँडम भेट झाली. त्यांच्याशी बोलून करून निघालो आपण. येऊन कस्टमरला कळंबोलीला ड्रॉप करून दिलं. 130 किलोमीटर भरलं बघा डॉट माझ्या घरापासून मित्रांनो. आणि गाडी पेट्रोलवर आलती 10 किलोमीटर. तुम्हाला सांगतो मित्रांनो, घरातून निघालो होतो तेव्हा फक्त 3 कांडी सी एन जी होती माझी. आणि 3 कांडी सी एन जीमध्ये गाडी 118 किलोमीटर आली. आणि 10-12 किलोमीटर गाडी पेट्रोलवर मी आणली आणि कस्टमरला येऊन कळंबोलीला ड्रॉप करून दिलं. चला म्हणलं, साईडला सी एन जी पंप होता आणि फुल टॉपअप सी एन जी करून घेतला. 9.5 किलो आलता सी एन जी. तिथून येऊन नाश्ता वगैरे करून घेतला. या नाश्ता करायला मित्रांनो, हे बघा कळंबोलीचा एरिया पनवेलचा. मस्त नाश्ता वगैरे केला. तिथून बघा कस्टमरला डायरेक्ट आणून पुण्याला ड्रॉप करून दिलो. तर शूट काय करायचं झालं नाही मधला. कस्टमरने अलाउड नाही केलं नव्हतं, मोबाईल यूज करू नको म्हणून सांगितलं. त्यामुळं आपण मोबाईल यूज केला नाही. संगमवाडीला श्री पंचशील हॉटेलला त्यांना आणून ड्रॉप करून दिला आणि निघालो मी घराकडं. बघू शकता टाईम झाला आहे 1:32. तर लवकर जायचा फायदाच हा आहे की माणूस लवकर घरी रिटर्न येतो. चला म्हणलं आता जावं घराकडं. जाम झोप यायला लागली आहे. लवकर उठलो होतो ना, त्यामुळं जावं म्हणलं, जाऊन निवांत आराम करावं. चला मित्रांनो, आपले ब्लॉग तुम्हाला कसे वाटतात नक्की कमेंट करून सांगा. आणि असेच नवनवीन अर्निंग ब्लॉग बघण्यासाठी तुमच्या भावाला फॉलो करा, सपोर्ट करा. भेटूया आपण अशाच नवनवीन अर्निंग ब्लॉग्समध्ये. बाय. जय श्रीराम.